हे व्यवस्थित फ्रेम घे. पाऊस आणि पीक परिस्थिती. पावसाची परिस्थिती आहे सर्वसाधारण आहे. पहिला महिना जो आहे तो कमी अधिक आहे, दुसरा महिना चांगला आहे, तिसरा महिना साधारण आहे आणि चौथा महिना भरपूर पाण्याचा आहे. चंद्रम फ्रेम. अवकाळी पाऊससुद्धा भरपूर आहे. पीक परिस्थिती एकूण साधारण ठीक आहे. काही भागात अतिवृष्टीमुळे नासाडी होईल, ज्या भागात अतिवृष्टी होणार नाही तिकडे पिकं चांगले येतील. देशाची आर्थिक परिस्थिती. देशाची आर्थिक परिस्थिती जी आहे ती करंजी नसल्यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती तणावाची राहील. संरक्षण स्थितीबद्दल काय? संरक्षण स्थिती ठीक राहील. संरक्षण खातं आपलं चांगलं आहे. पृथ्वीवरील संकट दाखवलं. पृथ्वीवरील जे संकट आहेत ते अतिवृष्टीमुळे पृथ्वीचा काही भाग नष्ट होऊ शकतो किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळेही सुद्धा होऊ शकतो. कारण पृथ्वी एकूण अनेक प्रकारे नैसर्गिक परिस्थितीमुळे मानवी परिस्थितीमुळे सुद्धा त्या पृथ्वीला त्रास होऊ शकतो. सध्या आपल्या देशाचे शेजारच्या देशाशी तणावपूर्ण संबंध आहे. काय परिस्थिती निर्माण होऊ शकते? हे जी परिस्थिती आहे आज तरी असं सांगता येईल की युद्ध होण्याची शक्यता नाही. तणाव राहील पण युद्ध होण्याची काही शक्यता नाही आहे. राजा काय बोलतो? राजा खूप तणावात आहे. राजा अंटा पडलेला आहे, गादी नाही आहे, अशा प्रकारची परिस्थिती आहे. काय अर्थ निघतो महाराज गाडी नसल्यामुळे? गादी हा आज पहिलाच प्रसंग आहे की गादी नाही आहे म्हणून त्याचा राजा काय तरी अर्थ? गायब आहे. त्याचा अर्थ आता सध्या काही सांगता येत नाही. पुढची जाऊ शकते गादी म्हणजे आपण ते सांगता येत नाही. म्हणजे राजाची गादी अनिश्चित आहे. अनिश्चित आहे. राजा एकूण तणावात आहे. काय नाव तुमचं? माझं नाव राजेंद्र भीमराव दिजारे. माझं गाव आहे इलोरा. बऱ्याच वर्षापासून मी ही मांडणं बघायला येत असतो. जवळपास 80 ते 90% ही मांडणं खरीच भरते. याच्यात पावसाचा अंदाज आणि पीक पेऱ्याचा अंदाज दरवर्षी आम्हाला येत असतो. त्यानुसार आम्ही पीक पेरा पेरत असतो. आज काय सांगितलं महाराजांनी? आज पावसाचा अंदाज असा सांगितला की बा पहिला महिना थोडा कमी पाऊस, दुसरा बरा पाऊस, तिसऱ्यामध्ये चांगला, चौथा एकदम चांगला आणि अवकाळी पाऊससुद्धा. पिकाचंही बी असं सांगितलेलं आहे. काही थोडंफार मोगम पिकं आहेत, काही जी नासाडी आहे आणि काही भरपूर पिकं आहेत. या अंदाजानुसार आपण पेरणी करतात काय? कसं नियोजन करतात? हो, त्या अंदाजानुसार आम्ही पेरणीची हे करत असतो, पेरणी करत असतो पिकाची.